नमस्कार. काल केंद्र सरकारचं म्हणजे आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या एनडीए सरकारने आपला अर्थसंकल्प मांडला आणि त्या अर्थसंकल्पाचं देशाच्या कानोकोपऱ्यात अर्थसंकल्पाचे छोट्यातले छोटे धागेदोरे काय असतात हे आदरणीय देवेंद्र फडणवीसजींना बरेपैकी समजतं. संजय राजाराम राऊतला सांगेल त्याचं म्हणणं होतं की आज तरी सकाळी टीका करत असताना बोललाय की देवेंद्र फडणवीसांना अर्थसंकल्प समजण्याची कुवत आणि समज आणि ताकद आहे का? त्या बावळट आणि ढ माणसाला मी सांगेन तर तुला मी आवाहन करतो, मी एक हॉल बुक करतो मुंबईतला कुठला तरी, तू आणि तुझा मालक बंटी आणि बबली दोघंही या, आमचे देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर बसतील तुमच्या बरोबर आणि कालच्या झालेल्या बजेट आणि अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला दोघांना काय कळलं हे तुम्ही मांडायचं आणि बाजूने देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राला या अर्थसंकल्पामधून काय भेटलं हे त्यांनी मांडावं. तुझ्या ढोंगणात ताकद असेल, राजाराम राऊतचा पुत्र असतील तर आव्हान स्वीकार, हिंमत असेल तर. नाहीतर आम्हाला काही समजायचं तर आम्ही अजूनपर्यंत समजून गेलेलो आहे तुझ्याबद्दल आणि तुझ्या मालकाबद्दल, नवीन सांगण्याची काही गरज नाही. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अर्थसंकल्पावर एक पुस्तक काढलेलं पुस्तक आपण सगळ्या जणांनी वाचलं असेल. आजही आमच्याकडे हे पुस्तक आहे. ज्याला अर्थसंकल्प समजायचा आहे तरी हे पुस्तक वाचावं. संजय राजाराम राऊतला सांगेन तुला आणि तुझ्या मालकासाठी मी स्वतः हे पुस्तक पाठवतो, किंवा तुला पाहिजे असेल तर सामना आणि मातोश्रीवर मी घेऊन येतो, स्वतः हातात देतो तुझ्या. वेळ काढून जरा वाचा.
अर्थसंकल्प कशाला म्हणतात, काय म्हणतात, अर्थसंकल्प कसा मांडला जातो, त्याचे धागेदोरे काय आहेत, आणि मगच आपलं थोबाड अर्थसंकल्प या विषयावर उघडावं. अजून एक विषय त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये मांडला की आदरणीय अमित शाह साहेबांच्या मनात हे फडणवीस साहेब नाही आहेत असा जावई शोध यांनी काढलेला आहे. आता दुसऱ्यांच्या बारशावर जाऊन पेढे खाण्याची याला जुनी सवय आहे, काय नवीन नाही. दुसऱ्यांच्या घरामध्ये नाक टोचणं, दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय हे बघणं, हे चांगलं माहिती आहे. त्याचं उत्तम उदाहरण ती डॉक्टर महिला आहे. आणि म्हणून आमच्या अमित शाह साहेबांच्या मनामध्ये काय आहे ह्याची चिंता करण्या अगोदर तुझा जो मालक मातोश्रीमध्ये बसतो त्याच्या मनात नेमकं मुख्यमंत्री म्हणजे म्हणून कोण आहे हे पहिलं समजून घे आणि विचार जरा त्याला. रश्मी ठाकरे आहेत की आदित्य ठाकरे आहे मुख्यमंत्री म्हणून, ह्याचं पहिलं उत्तर त्याला जाऊन विचार. आणि मग आमच्या नेत्यांच्या मनात काय आहे ह्याच्यामध्ये नाक टाकत बस, एवढं त्या निमित्ताने सांगेन. मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केलंय. त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरती टीका केली आहे. अटक वॉरंटचा डाव हा फडणवीस यांनी रचलेला आहे. न्याय गृह विभाग फडणवीस यांच्याकडे आहे. न्यायाधीश पण हे फडणवीसांचे नातेवाईक आहे. राज्यामध्ये कोणी तो फसवणुकीचा गुन्हा आहे माझ्या माहितीप्रमाणे. फसवणूक कोणाची तरी कुठेतरी झालेली आहे, त्या अनुसार कायद्याच्या अनुसार तो गुन्हा दाखल झालेला आहे. राज्यात आणि देशात कोणीही कोणाची फसवणूक केली तर त्या संबंधित कायदे आणि नियम आहेत. मग त्याच्यामध्ये गृहमंत्री आणि एका व्यक्तीचा कधीच कुठं हात नसतो. म्हणून फसवणूक का झाली, कोणी केली ह्याचा पहिला तपास होईल आणि मग त्या संबंधित कारवाई होईल. त्यासाठी घाबरण्याची गरज नाही अगर फसवणूक केली नसेल तर. कोणी मी बघितलं नाही हो. आता त्यांनी नेमकं काय तिथे बसून केलेलं आहे. जोपर्यंत आमचा समाज बांधव, मराठा समाज बांधव महाविकास आघाडीच्या नेत्यांना म्हणजे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोलेंना एक प्रश्न विचारत नाही, त्याचं उत्तर घेत नाही की मराठा आरक्षण हे ओबीसीतून पाहिजे की स्वतंत्र पाहिजे, ते जोपर्यंत तो विचारण्याचा धाडस पवार साहेबांना आणि उद्धव ठाकरेंना आणि नाना पटोलेंना करत नाही तोपर्यंत त्यांच्याबद्दल बोलण्याचा काही उपयोग नाही. संजय राऊत असं म्हणताय जे घोटाळे आरोप होते त्यांच्यासोबत तक्रार चालू होत आहे. आणि ते जे काय अवतीभोवती ज्याच्यावर बसलेले आहेत ते काय रोज सत्यनारायणची पूजा घालायचे काय? घोटाळ्याचे आरोप होणं म्हणजे घोटाळा करणं नाही, पण ते जे काय मांडीला मांडी लावून जो तो बसतो आणि रात्रीची 90 मारतो त्यांनी काय सत्यनारायणची पूजा केलेली आहे काय? त्याचंही उत्तर जरा त्यांनी द्यावं. एक अनिल देशमुखांनी पण एक आरोप केलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांवर, परंतु आरोप नाही. अनिल देशमुखांना सांगेन जो पण अधिकारी तुमच्या समोर आला असेल त्यांनी तुम्हाला खरं बोलण्यासाठी सांगितलंय. दिशा साल्यांबरोबर जे खरं झालं की खऱ्या अर्थाने तिचा सामूहिक बलात्कार झाला, खऱ्या अर्थाने तिला बाल्कनीतून फेकलं गेलं, ते सत्य तुम्ही सांगावं. हे सत्य तुम्हाला सांगायला सांगितलेलं आहे, आरोप करायला सांगितलं नाही. कारण का तेव्हा तुम्ही गृहमंत्री होते, तेव्हा तुम्ही मुख्यमंत्रीच्या मुलाला लपवण्यासाठी दिवस रात्र तुम्ही लोकांनी एक केलेला. म्हणून तुमच्याकडे असलेली जी खरी माहिती आहे तीच सांगण्यासाठी सांगितलेली आहे, वेगळं काय सांगायला सांगितलेलं नाही. म्हणून म्हणजे अनिल देशमुखांनी गुन्हेगारांना आणि चोरांना मदत केली. जी सत्य बाजू आहे दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये ते सत्य सांगायला सांगितलं. सांगा आदित्य ठाकरे जिथे सामूहिक बलात्कार झाला तिथे आदित्य ठाकरे होता का? आदित्य ठाकरेच्या जवळच्या निकटवर्य लोकांनी
तिला बाल्कनीतून फेकलं का? आदित्य ठाकरे आणि दिशा सालियांचा मोबाईल टॉवर लोकेशन 8 तारीखला एकच होता का? हे सत्यच सांगायला सांगितलं ना. मग त्याच्यामध्ये आरोप कुठे झालेला आहे? त्याच्यामध्ये सनसनाटी काय आहे? आज मी बातम्या सनसनाटी आहे, सनसनाटी काय? त्याला खरं सांगायला सांगितलं आणि देशमुखांना खरं सांगून टाका ना. कशाला एवढं वाचवता? दिशा सालियान काय तुमच्या घरातली मुलगी असती तर चाललं असतं का? असं लपलपी केलं असतं का? हा प्रश्नाचं उत्तर जरी तरी द्यावं. तुम्ही एक जबाबदार नेते आहात महाराष्ट्राचे, तसं खरं सांगण्याची हिंमत ठेवली पाहिजे. कुठेही देवेंद्र फडणवीस यांना कशाला आणता? संजय राऊत नीटच्या परीक्षेवरून म्हणतात की न्यायालयाच्या पाठिंब्याने बेकायदेशीर सरकार महाराष्ट्र चालवतात, त्यांना नीट संदर्भात काय? त्याला नीट हा विषय कळलेला आहे का? पहिला विचारा. पहिलं त्याच्या कुहुतीच्या बाहेरचा विषय आहे तो. पहिला प्रश्न त्याला विचारा, मग पुढचं उत्तर मी त्याला देतो. तुमच्या दिल्लीचे जे तुमचे पत्रकार मित्र आहेत त्यांना सांगा जरा कुहुतीप्रमाणे संजय राजाराम राऊतला प्रश्न विचारायला सांगा ना. नीट केंद्र सरकार जास्त आहे हो. भांडूपच्या पानपट्टीबद्दल विचारायला सांगा, उत्तर देईल. तुमच्या चॅनलच्या अंतर्गत बैठकी होतात त्याची माहिती तुम्ही आम्हाला देणार का? त्याच्यानंतर हा प्रश्न विचारा. आप हिंदी में पूछे ना. कार्यक्रम झाला जा लगेच बातमी लावा लगेच फास्ट. देखिए ऐसा है कि बेसिक विषय उनको पूछना चाहिए. जो बजट कल हमारे फाइनेंस मिनिस्टर ने सामने लाया वो ये इंडिया ब्लॉक के कितने लोगों को समझा? मैं ये चैलेंज देता हूं उद्धव ठाकरे और संजय राउत को. जो कल जो बजट जो सामने लाया गया उसका विश्लेषण और बाइफरकेशन ये उद्धव ठाकरे ने सबके सामने करना चाहिए. क्योंकि एक उद्धव ठाकरे का इंटरव्यू जो उन्होंने ओपन प्लेटफॉर्म पे दिया है, जहां टॉप के इंडस्ट्रियलिस्ट सामने बैठे थे, वहां हमारी फाइनेंस मिनिस्टर मैडम भी उधर थी. उन्होंने उद्धव ठाकरे ने खुद कहा है कि मेरे को बजट का कुछ समझता नहीं है. बजट आने के बाद गरीबों को गरीब और अमीरों को अमीर करने वाला बजट, ये ऐसे मैं बोल देता हूं. और पागल जैसे हंसने लग गया उसके बाद. तो ऐसे पागल आदमी को बजट पहले जब समझता ही नहीं है तो बजट के बारे में उसको कैसा पूछ सकते हैं? उसको सिर्फ इनकमिंग मालूम है, आउटगोइंग बंद है. उधर एक ही सर्विस है, मातोश्री में एक ही दरवाजा है, बैग सिर्फ अंदर जाता है बाहर आता नहीं है कभी. तो वही बजट उसको मालूम है. तो इसलिए उद्धव ठाकरे और ये जो कोई हमारे बजट के ऊपर जो टीका करने वाले लोग हैं ना, उनको हमारी ये देवेंद्र फडणवीस साहब ने लिखी हुई ये किताब है बजट के ऊपर, वो हिंदी में भी है, मराठी में भी है. वो मैं उनको मातोश्री में भेजना चाहता हूं. थोड़ा कैमरा साफ करने के से जो थोड़ा वक्त मिलेगा ना, तो ये जरा बजट का बुक पढ़ना चाहिए. फडणवीस साहब ने बहुत अच्छी किताब लिखी है बजट के ऊपर. ये थोड़ा पढ़ के बाहर आएंगे ना तो थोड़ी खुद की भी इज्जत बचेगी और महाराष्ट्र की भी इज्जत बच जाएगी. विपक्ष ने इसे कुर्सी बचाओ बजट बताया है. किसकी कुर्सी? उनके ही घर. ये बजट के वजह से अभी छूटने का वक्त आ गया है. देश के सभी वर्गों में ये बजट की इतनी प्रशंसा हो रही है, खास करके युवाओं में, क्योंकि बहुत बड़े पैमाने पे नौकरियां और जॉब ये बजट के माध्यम से अभी देश में उपलब्ध होने वाले हैं. वो शायद हमारे विपक्ष को समझा ही नहीं है बजट. जिस दिन समझेगा ना तो उनके घर के बच्चे भी नौकरी लेने के लिए आगे खड़े रह जाएंगे. हाँ, संजय राउत को और उनके उद्धव ठाकरे को बजट बहुत समझता है. शायद हमारे फाइनेंस मिनिस्टर से ज्यादा समझता है. इसलिए मैं उनको विनंती करूंगा, आपके माध्यम से करूंगा, कि उन्होंने एक ओपन प्लेटफॉर्म पे आना चाहिए तो हॉल में बुक करता हूं. और एक तरफ उद्धव ठाकरे और संजय राउत जी को बिठाओ और दूसरे तरफ हमारे फडणवीस साहब को बिठाइए. और बजट क्या है
क्या क्या वो बजट में मिला है नहीं मिला है, वो पूछने की और समझने की हिम्मत उन्होंने दिखानी चाहिए। वो कार्यक्रम सच्ची में होना चाहिए। कभी तो ओपन प्लेटफॉर्म आप बुलाइए और तब समझेगा कि ये जो क्लास में सबसे ढ विद्यार्थी है, जिनको कुछ समझते हैं, जो कॉपी करके भी फेल होते हैं, उनका नाम है उद्धव ठाकरे और संजय राजाराम राउत। उनको हाथ में बुक देंगे ना और एग्जाम में बोलेंगे कॉपी करके तो पास हो जा भाई, वो भी फेल हो जाएंगे। ऐसा लोग है ये लोग। हात पण आहे हो एकदम। बघा असं आहे, आमचं हिंदुत्वादी सरकार आहे, आमचा मूळ अजेंडाच हिंदुत्वाचा आहे आणि हिंदुत्व ह्या विषयावर कुठलीही तडजोड नाही हे आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतोय आणि शेवटपर्यंत बोलणार आहे। म्हणून हिंदुत्व ह्या विषयावर राज्यामध्ये जिथे जिथे गरज लागेल तिथे आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून, हिंदुत्वादी विचारचे कार्यकर्ते म्हणून रस्त्यावर उतरण्यासाठी कालही तयार होतो आणि उद्याही असणार। म्हणून ते जेव्हा जेव्हा ते विषय घडतील, कारण का ह्या जिहाद्यांची काय काय भागामध्ये खूप मस्ती वाढलेली आहे। विशालगड असो किंवा अन्य भागांमध्ये लँड जिहाद, लव जिहाद, हे सगळे विषय फार हिंमत वाढलेली आहे। यांना वाटतं 2-4 खासदार निवडून आले म्हणजे काय इथे इस्लामीकरण आणि हिरवीकरण मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये करण्याची यांची ताकद वाढली आहे। यांची कमर तोडण्यासाठी आता परत आम्ही रस्त्यावर उतरण्यासाठी सज्ज झालेलो आहे। असं आहे की आता जेलमध्ये टाकण्याची कोणाला इच्छा नाही, फक्त जो फसवणुकीचा जो काय प्रकार झालेला आहे त्याबद्दल थोडा त्यांनी माहिती द्यावी, कारण की ही केस फसवणुकीची आहे, राजकीय केस नाही आहे। मग ज्या माणसाने त्यांच्यावर फसवणुकीची गुन्हा टाकलेला म्हणजे केस केलेली आहे त्या माणसाची पण भूमिका समजून घेतली पाहिजे। आणि राज्याची जनता सुज्ञ आहे, कोणाला निवडून द्यायचं कोणाला नाही निवडून द्यायचं। कोण फक्त भारतीय जनता पक्ष आणि त्याच्यामध्ये फक्त देवेंद्रजींवरच कोण फक्त आरोप करताय, कधीही पवार साहेब, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंना हा प्रश्न कधीच विचारत नाही की बाबा तुम्हाला स्वतंत्र मराठा आरक्षण पाहिजे किंवा ओबीसीतून आरक्षण पाहिजे, हे कधीच कोण विचारायला तयार होत नाही। हे महाराष्ट्राची जनता खुल्या डोळ्यांनी पाहते, समाज पण खुल्या डोळ्यांनी पाहतोय, म्हणून ह्याचं उत्तर येणाऱ्या विधानसभेमध्ये भेटेल। देखिए ऐसा है, अनिल देशमुख जी को जो कोई अप्रोच किया था एफिडेविट लेके, उनको सच बोलने को कहा था। दिशा सालियान और सुशांत सिंह राजपूत में जो आदित्य ठाकरे का इन्वॉल्वमेंट है, उनका मोबाइल टावर लोकेशन उधर है, और तभी अनिल देशमुख खुद होम मिनिस्टर थे, उनके अंडर का डिपार्टमेंट ने ये पूरा कवर अप किया था, सीबीआई को उधर आने नहीं दिया था। तो जो फैक्ट, जो सच्चाई उनको मालूम है वही सच्चाई बोलने को कहा था, उसमें आरोप किधर करने को बोला? उसमें देवेंद्र फडणवीस साहब का इन्वॉल्वमेंट क्या है? एज अ होम मिनिस्टर उनके टेन्योर में अगर ऐसा कोई बड़ी केस होती है तो उसके बारे में आप डिपार्टमेंट को और सबको सच बताइए। अगर सच बताने के लिए अगर कोई बोल रहा होगा तो उसमें किसी के ऊपर आरोप करने की जरूरत क्या है? अनिल देशमुख जी अगर एक जिम्मेदार मंत्री थे, जिम्मेदार नेता है, तो उन्होंने इस बात का सच बताना चाहिए। दिशा सालियान अगर उनके कोई घर की बेटी होती तो भी ऐसा छुपाते क्या? तो इसमें कुछ भी सनसनाटी ऐसा कुछ नहीं है, उनको सिर्फ सच बताने को बोला है, उन्होंने सच बताना चाहिए हिम्मत दिखा के। उद्धव ठाकरे और आदित्य ठाकरे को क्यों बचा रहे? कनाडा में एक बार फिर हिंदू मंदिरों को नुकसान पहुंचाया गया है, आपत्तिजनक नुकसान है। देखिए ऐसा है, इंटरनेशनल स्टेज पे, अंतर्राष्ट्रीय पे बहुत जगह पे इस तरीके से हिंदुओं को टारगेट करने का काम ये इस्लामिक और जिहादी फोर्स के माध्यम से हो रहा है। कनाडा क्या, लंदन क्या, फ्रांस क्या, ये सारी देशों में इस तरीके का आक्रमण बहुत बड़े पैमाने पे हिंदू के ऊपर हो रहा है, और वहां के हिंदू जो संगठन है उस तरीके का जवाब दे रहे हैं। इसलिए तो हम लोग देश के हिंदुओं को सतर्क कर रहे हैं ना, कि जो वहां के सरकार, आज देखो यूनाइटेड किंगडम में गलत सरकार चुन के आई, किस तरीके से उधर हालत हो रही है। फ्रांस में फार लेफ्ट की सरकार चुन के आई, वहां के हिंदुओं को और
क्या उनकी हालत हो रही है। उसी तरीके का विषय भारत में हो सकता था अगर नरेंद्र मोदी जी चुन के नहीं आते तो, क्योंकि राहुल गांधी और इंडिया ब्लॉक ये इस इंटरनेशनल फोर्स से जो हिंदुओं के खिलाफ काम कर रहे उनके साथ हाथ मिला के काम करने वाले लोग हैं। इसलिए देश के हिंदुओं को अगर सुरक्षित रखना है, क्योंकि हमारे देश में 90% हिंदू समाज रहता है, देश के हिंदू समाज को सुरक्षित रखना है तो देश में नरेंद्र मोदी जी की सरकार और प्रदेश में हमारे महाराष्ट्र में महायुति की सरकार को ही चुन के लाना है। वो यहाँ के हिंदुओं ने निर्णय लेना चाहिए। आचार्य कॉलेज में ड्रेस कोड लागू होने के बाद जो मुस्लिम छात्राएं थी उन्होंने रिजाइन दे दिया है और उन्होंने कहा है कि मुस्लिम समाज को टारगेट किया जा रहा है, इसीलिए कॉलेज में ड्रेस कोड लागू किया गया है। मतलब तो ये तो जबरदस्ती हो गई ना। मतलब तुमको स्कूल में भी कॉलेज में भी आपको इस्लामीकरण लाना है, वही इसका संदेश है। जो नियम बाकी हिंदू लड़कियों को या हिंदू स्टूडेंट्स को लागू होता है वो इन मुस्लिम छात्रों को भी लागू होता है। अगर वो फॉलो कर सकते तो आप क्यों नहीं फॉलो कर सकते। तो इसलिए आचार्य कॉलेज ने जो नियम लाया है वो योग्य है, सही है और उसको सभी ने पालन करना चाहिए। और उसके अगर पालन नहीं करना है तो आप कॉलेज छोड़ के जा सकते हैं। आपको उनको डिसीजन लेना है कि आपको धर्म महत्व इंपॉर्टेंट है कि इस तरीके की इस्लामीकरण महत्व है या शिक्षा महत्व, क्या शिक्षण महत्व है, उन्होंने डिसीजन लेना चाहिए। राज्य सरकार ने सड़कों के कांक्रीटीकरण पर काफी खर्च किया, 1000 करोड़ रुपए खर्च किए, लेकिन बारिश में भी अब खड्डे जो है कई सड़कों पर खर्चे किए नहीं, वो प्रोसीजर चालू है। इतने 25-30 साल से जब भी उद्धव ठाकरे का बीएमसी था तभी ऐसा कुछ हम लोग के सरकार ने कॉन्क्रीटिंग करने का निर्णय लिया, मगर वो क्या एक दिन में बनेगा नहीं कॉन्क्रीटीकरण। उसके लिए 1-2 बारिश जाना पड़ेगा, उसके लिए थोड़ा पेशेंस रखना पड़ेगा, है कि नहीं। एक दिन में पूरा ताजमहल खड़ा नहीं होता है। क्या घेतलं पण मला असं वाटतं की त्यांनी ना आता आरक्षण ह्या विषयावर त्यांनी बोललं पाहिजे। या सगळ्या सर्वसमावेश ते नेता बनायला गेले ना, तर मग अण्णा हजार बनायला वेळ लागणार नाही। अदृश्य हात कसे, म्हणजे पवार साहेब आणि हे सगळे आहेत ना मागे, अदृश्य नाही दृश्य आहेत, दिसतंय। दुसरं काय नाही, ज्या अर्थी फक्त आमच्या फडणवीस साहेबांना टार्गेट करणं। मला म्हणून मी वारंवार सांगतो, ज्या दिवशी जरंगे पाटील ह्याचं उत्तर देतील की तुम्हाला मराठा आरक्षण स्वतंत्र पाहिजे की ओबीसीतून पाहिजे, आणि हा प्रश्न पवार साहेबांना, उद्धवजी ठाकरेंना आणि नाना पटोलेंना जाहीर विचारण्याची हिंमत ठेवतील ना, तेव्हा त्यांच्या आंदोलनाला आणि मुद्द्यांवर महत्व आहे। चला, माझ्या संपर्कात आहे ना, कालच्या बैठकीमुळे बोलताय का? कानात खूप कानात हो, चांगली गोष्ट आहे। आगे आगे देखो होता है कि आता तर निवडणुकीचा घोडा मैदान दूर नाहीये, लांब नाहीये। आणि राजापूर हा जो मतदारसंघ आहे ह्याच्यामध्ये 122 बूथवर भारतीय जनता पक्ष पुढे आहे, 122 बूथवर, आणि उर्वरित बूथवर भारतीय जनता पक्ष 100 पेक्षा कमी मतांनी फक्त मागे आहे। म्हणजे ह्या मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाचा आमदार येऊ शकतो अशी परिस्थिती त्या मतदारसंघाची आहे। फक्त आम्हाला आमच्या पक्षश्रेष्ठींना कन्व्हिन्स करायला लागेल, एवढाच मुद्दा आहे। त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत। खूप खूप धन्यवाद, सर्वांचे आभार।